नमस्कार, मी शैलेश साठे. एक नवीन काहीतरी तुमच्या समोर सादर करतोय आम्ही सगळे मिळून. हे एकट्याचं काम नाहीये, ही बरीचशी मोठी टीम आहे. माझी भूमिका ॲज अ सुरेश नावाने आहे. सुरेश बेसिकली असं कॅरेक्टर आहे जे असं मुंबईवरनं जे गावाकडे येतात, म्हणजे त्यांच्या गावाकडे येऊन ते आपल्याला स्वतःला शेठ समजतात, म्हणून हातात घड्याळ चैन वगैरे सगळी आणलेली आहे. तुमच्या बऱ्याचशा गमती झालेल्या आहेत. हॅलो माईक चेक. हॅलो 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 कोण आहे इकडं? काय कोण आहे? हाय हाय. म्हणजे आम्ही त्या जंगलातच गेलो होतो आणि एवढं तिथं गवत होतं. खरं म्हणजे भीती तर वाटतेच, कारण बरेचसे व्हिडिओज बघितलेले, तिकडे साप येतात, चावून जातात. काय तुम्हीच नाही सांगितलं की व्हिडिओ पण आणून आम्हाला दाखवला होता की इथं समोरच आम्ही साप बघितलाय. तर भीती तर वाटत होती, कारण मला तिथून धावत यायचं होतं, प्लस त्या माडाजवळ जायचं होतं आणि हात ठेवायचा होता आणि मग तिथून भूत माझा हात पकडतो. तर तिथं बराच वेळा मी पडलो, गुडघ्याला आणि हाताला थोडंसं लागलं. को ॲक्टर्सने वगैरे सांगितलं की ये शूटिंग खून मागता है, तर तसंच काहीतरी झालं. तिथं आम्ही बलिदान दिलं, आमचे 2-3 थेंब तिथं टाकले आहेत. पुण्याचा पीत बाबाचं कॅरेक्टरचं कास्टिंग करणं एक मोठं चॅलेंज होतं, कारण नवीन फिल्म मेकर्स असल्यामुळे आमच्याकडं कोणी काम करायला देखील तयार नाही. एक जण तयार झाला होता, पण तो म्हणे की कदाचित मी त्या दिवशी बाहेर असेल, तर मना करणे का तरीका थोडा काय होता रे, कॅज्युअल. मना करणे का तरीका थोडा कॅज्युअल होता. पण मग तसं म्हणतात ना की काखेत कळसानी गावाला वळसा, तर आमचा DOPच होता जो या कॅरेक्टरसाठी फिट होत होता. दाढी वगैरे सगळी होती त्याला, म्हणून त्यानेच केलं. की इतर फनी किस्से बरेच आहेत व्लॉगमध्ये. दर्पणच्या व्लॉगमध्ये तुम्हाला बरेच फनी किस्से सापडतील, माझ्या व्लॉगमध्ये पण फनी किस्से सापडतील. नमस्कार. आणि तुमच्या सगळ्यांवर आम्ही हा आवडेल का ना आवडेल त्याचं मायबाप प्रेक्षकांवर हे भार तुमच्यावर सोपवतो. आता आम्ही आमचं काम केलेलं आहे, बघूया तुम्हाला किती आवडतं. नमस्कार.